ब्लॉक परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट पनीर बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। स्पॉटवर जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी मशिनरीज, दूध, त्याच्यानंतर त्यांनी बनावट पनीर बनवण्यासाठी जे मटेरियल आहे त्याच्यात केमिकलचे ड्रम्स, त्याच्यानंतर पावडर वगैरे तिथे मिळून आले। त्याची खात्री करण्यासाठी आम्ही तात्काळ फूड अँड ड्रग्सचे अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले। फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्याचे सॅम्पल वगैरे घेतलेले आहेत। लॅबोरेटरीमध्ये चेक केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। या ठिकाणी आम्हाला जे पनीर मेकिंग हा कारखाना आहे MIDCमध्ये, तर या ठिकाणी आम्ही पाहिलं असता या ठिकाणी आम्हाला पनीर बनवलेलं आढळलं। LCBच्या टीमने आम्हाला सांगितलं होतं की इथे ते असं आहे। आम्ही तपासणी केली, कागदपत्रांची तपासणी केली, तर यांना मुळामध्ये फूड अँड ड्रग्सचं लायसन्सची सध्याला अजून परमिशन मिळालेली नाही आहे। तरीसुद्धा त्यांनी तो कारखाना सुरू केलेला होता आणि ज्या पद्धतीने म्हणजे ISO मानांकन पूर्ण करून आपल्याला कारखाना सुरू करायचा असतो, तर तसे ISOचे कुठले पण नॉर्म्स, स्वच्छता वगैरे कुठलीही नाही आहे इथे। दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या पद्धतीने पनीर मेकिंगची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिडचा जवळपास 5 ते 10% वापर करावा लागतो, पण त्यांनी रॉ ॲसिटिक ॲसिडचा वापर करताना तिथे दिसून आलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने ठेवलं आहे आणि बनवणाऱ्या व्यक्तीला विचारलं कसं बनवतात, तर त्या कारागिराला पूर्ण सायंटिफिक पद्धतही माहिती नाही ज्या पद्धतीने बनवलं जातं खाद्यपदार्थांच्या श्रेणीचं। तर अशा पद्धतीने थोडंसं म्हणण्यापेक्षा फारच निष्काळजीपणे बनवण्याची ही पद्धत तिथे दिसून आलेली आहे।